आणि सध्याची दृश्य ही मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे। तुफान पावसामुळे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण होती आहे। 2005 साली सुद्धा मुंबईत अशाच तुफान पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि मिठी नदी आता ही इशारा पातळी ओलांडते आहे। खरं तर हे पाणी जर पात्राबाहेर आलं तर अनेक भागांना याचा फटका बसू शकतो। माहीम, कुर्ला आणि साकीनाका या भागांमध्ये पाणी शिरू शकतं। हे दृश्य आपण पाहतोय, काही नागरिक सुद्धा या पाण्याच्या प्रवाहात अडकलेले दिसत आहेत। सध्या तिथे टीम दाखल झाली, प्रशासन यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर आहे। आपण पाहतो हे दोरी लावून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। पावसाचा जोर हा कायम आहे, पाऊस सातत्यानं सुरूच आहे। हाहाकार पावसानं माजवलाय। पाऊस असाच सुरूच राहिला तर आणखी परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। काही लोक आपण पाहतोय त्या नागरिकाला वाचवताना दिसत आहेत। पाण्याच्या प्रवाहात तो माणूस अडकलेला आहे। पाण्याचा प्रवाह हा प्रचंड आहे, वरतून पाऊस कोसळतोय, पाण्याचा खाली प्रचंड प्रवाह आहे आणि या प्रवाहात तो अडकलेला दिसतोय आणि याला रेस्क्यू करताना काही स्थानिक दिसत आहेत। आपल्याला दोरी लावून त्याला वाचवण्याचा प्रयत्न सध्या होतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर। मुसळधार धुवाधार असा पाऊस मुंबईत सध्या सुरू आहे आणि त्यामुळे जिथे प्रचंड हानी होताना दिसते, नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागतात आणि या पाण्याच्या प्रवाहात हा एक माणूस अडकलेला दिसतो आणि त्याला वाचवताना इथे स्थानिक नागरिक दिसत आहेत। दोरी लावून वाचवण्याचा सध्या प्रयत्न होतोय, पण या मिठी नदीच्या पाण्यात हा वाहून गेलेला आहे। अधिक माहिती घेऊयात, अविनाश माने आमच्यासोबत आहेत। अविनाश, काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच पहिले मिठी नदीचा पोवेतील फिल्टरपाडा हा परिसर आहे। या परिसरामध्ये एक तरुण जो आहे तो आपल्याला वाहून जाताना दिसत आहे। एकूणच त्याला मिठी नदीने जे धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडली पाहायला मिळाली। नंतर आता हा जो व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे, एक तरुण जो आहे तो थेट तो पाण्याच्या वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता त्याला वाचवण्याचं जे आहे ते बचाव कार्य जे आहे ते सध्या तिकडे सुरू असलेलं सध्या दीपालीकडे पाहायला मिळत आहे। अविनाश, आपण पाहतोय काही स्थानिक नागरिकच फक्त दिसत आहेत तिथं वाचवताना। प्रशासन यंत्रणा कुठे आहे? काय सध्या प्रयत्न सुरू आहे त्याला वाचवण्याचे? नक्कीच पाहिलं की हा व्हिडिओ पाहता तुम्हाला बघू शकता की स्थानिक नागरिक त्या ठिकाणी जमा झाले आहे। ते थोडं भीतीचं वातावरण आहे। आता संपूर्ण माहिती जी आहे ती आता प्रशासन घटनास्थळी दाखल झाला आहे आणि त्याला वाचवण्याचं काम जे आहे ते बचाव कार्य जे आहे सध्या सुरू आहे तिकडे। सध्या तो तसाच अडकून आहे की वाहून गेला? काय अपडेट्स कळत आहेत? वाहून सध्या तो वाहून गेलेला आहे। त्याचा शोध जो आहे सध्या सुरू आहे। नक्कीच पाणी पातळी सुद्धा प्रचंड वाढताना दिसते अविनाश। नक्कीच पाहिलं तर मिठी नदीने जे आहे ते धोकादायक पातळी जी आहे ते ओलांडलेली आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर हा संपूर्ण व्हिडिओ आता पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच पाहिलं तर हा तरुण जो आहे तो कुठे अडकलेला होता, एका रशीला पकडून अडकलेला आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर तो थेट वाहून जाताना आपल्याला तो तिकडे दिसत आहे। एकूणच आता त्याला त्याचं शोध कार्य सध्या जे आहे ते सुरू आहे। हा परिसर नेमका कुठला आहे अविनाश? हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर पवईतील फिल्टरपाडा हा संपूर्ण परिसर आहे। हा संपूर्ण घटना जी आहे ती पवईतील आहे। सध्या प्रशासन यंत्रणा काय करते? पोलीस तिथे पोहोचलेत का? काय नेमकं सध्या चालू आहे तिथे? एकूणच प्राथमिक माहितीनुसार समोर माहिती आली की संपूर्ण माहिती पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाला मिळतात। घटनास्थळी हे संपूर्ण पथक जे आहे ते दाखल झालेले आहे आणि या तरुणाचा जो शोध आहे तो आता सध्या सुरू आहे। निश्चितच मनुष्य वाहून गेलेला दिसतोय अविनाश, त्यामुळे शोध मोहीम सध्या कशा पद्धतीनं सुरू आहे? कारण पाण्याची पातळी आपण पाहतोय, पावसाचा जोर वरती सुरू आहे आणि खाली पाणी पातळी ही वाढताना दिसते सातत्याने। नक्कीच पाहिलं दीपाली, पाऊस जो आहे तो जोरदार धुवाधार जो आहे तो पाऊस सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जर पाहिलं अनेक ठिकाणी जे आहे ते पाणी जे आहे ते मोठ्या साचलेलं पाहायला मिळते आणि मिठी नदीने देखील धोकादायक पातळी जी आहे ती क्रॉस केलेली आहे आणि त्यामध्ये ही संपूर्ण घटना घडते। त्यामुळे जर पाहिलं कुठेतरी भीतीचं नागरिकांनी देखील संपूर्ण याची काळजी घेणं खरं तर दीपाली गरजेचं आहे। मात्र नागरिक जे आहे ते थेट रस्त्यावरती काही उतरल्याचं पाहायला मिळतं। अशा घटना या आता घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तशी सुरक्षित यंत्रणा पाहिलं तर अग्निशमन दल असो, पोलीस यंत्रणा असो, पालिका असो, एनडीआरएफची टीम आहे सध्या मुंबईमध्ये जे आहे ते दाखल झाले आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्या ठिकाणी सुरक्षेच्या काळजीनुसार त्या ठिकाणी आता काम देखील त्यांचं सुरू आहे। नक्कीच अविनाश, प्रशासनाकडून काय सूचना नेमक्या करण्यात येत आहेत? पावसाचा जोर आणखी कसा राहणार आहे? नक्कीच दीपाली, पाहिलं तर पाऊस अजून असाच मुसळधार पाऊस पडणार असल्याचं अंदाज देखील आता वर्तवण्यात आला आहे। मुसळधार पाऊस पडणार आहे। मात्र पोलीस प्रशासन असू दे, पालिका प्रशासन असू दे, प्रशासनाने थेट इशारा दिलाय की कामाशिवाय कुठेही बाहेर पडू नका। जर ऑफिशियली काय वर्क असेल तर आपलं घरामधूनच आपली कामं करा, बाहेर निघू नका असे आव्हान देखील नागरिकांना
करण्यात आलेले आहे. मात्र काही नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती हल्ले पाहायला मिळतात आणि अशा प्रकारे कुर्लामधील काही वेळापूर्वी घटना जी पाहिली, काही लोकांना काहींच्या गाड्या ज्या आहेत ते शास्त्रीनगर परिसरामध्ये अडकल्या आहे. पाहिलं तर गुडघ्यापेक्षा डोपरा एवढं पाणी जे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत देखील पाहिलं तर कुर्लामध्ये अडकलेले पाहायला मिळतात. काही नागरिक अद्याप प्रशासनाने आवाहन करून सुद्धा बाहेर पडल्याचं चित्र दिसत आहे. नक्कीच अविनाश, पाणी पातळी जर अशीच वाढत राहिली तर नेमकी कुठल्या भागांना जास्त फटका याचा बसू शकतो? नक्कीच जर पाहिलं तर अशीच जर मानेसर धोक्याची पातळी जो ओलांडली तर पाहिलं तर कुर्लाचा संपूर्ण भाग जो आहे त्या ठिकाणी मिठी नदी असल्यामुळे त्याचा आजूबाजूचा परिसर आहे, क्रांतीनगर आहे, त्यानंतर पाहिलं संदेश नगर आहे, त्याचं पाहिलं पवईमध्ये देखील पिंपळपारा, त्या संपूर्ण जी वस्ती आहे, संपूर्ण जी झोपडपट्टी वस्ती आहे, त्यामध्ये हा संपूर्ण धोका जो आहे त्या 2 ते 3 ठिकाणी होण्याचा दाट शक्यता आहे. दीपाली, अविनाश, किती नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलंय? किती घरांचं स्थलांतर झालं? काय माहिती कळते आपल्याला? तर आपण पाहतोय मिठीनगर नदी परिसरात हे आता प्रचंड असा पाण्याचा प्रवाह वाढतोय. इशारा पातळी मिठी नदीनं ओलांडली आहे आणि ही व्यक्ती सुद्धा या पाण्याच्या प्रवाहात अक्षरशः वाहून गेले. त्याला वाचवण्याचा प्रयत्न काही स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला, मात्र ही व्यक्ती वाहून गेल्याचं दिसतंय. सध्या त्याची शोध मोहीम सुरू आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे की बाहेर पडू नका, तरी सुद्धा काही नागरिक हे बाहेर पडतात आणि त्यामुळे अशा घटना घडताना दिसतात. सातत्यानं सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सावधगिरी बाळगा असं आवाहन सातत्यानं करण्यात येत आहे. आपणही सातत्यानं असंच आवाहन करतोय. गरज असेल तरच बाहेर पडा, संपूर्ण काळजी घ्या. पण काही नागरिक मात्र या सगळ्याचा विचार करताना दिसत नाहीयेत आणि असे काही हुल्लडबाज सुद्धा हे बाहेर पडताना दिसतात आणि त्यामुळेच अशा घटना घडतायत. आणखी काही तास असा पाऊस सुरू राहिला तर या मिठी नदीचं पाणी पात्राबाहेर येऊन अनेक भागांना मोठा फटका बसू शकतो. पावसाचा जोर सध्या कायम आहे, आणखी जोर हा वाढतोच आहे. आणखी काही तास हे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळेच वारंवार आवाहन करण्यात येत आहे, गरज असेल तरच बाहेर पडा, सावधगिरी बाळगा. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे ही मिठी नदी दुथडी भरून वाहते. अगदी 4.7 मीटर इतकी सध्या त्यांची पातळी आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलाय. मिठी नदीच्या लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. त्याचबरोबर इतर भागातल्या नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा सातत्यानं देण्यात येतोय. जर असाच पाऊस सुरू राहिला तर या मिठी नदीच्या किनाऱ्यावरच्या कुर्ला त्याचबरोबर वांद्र्याच्या किनारी भागात सुद्धा पाणी साचण्याची शक्यता आहे. तर सातत्यानं पावसात वाढ होताना दिसते. पावसाचा जोर हा वाढतोय. तर तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कालपासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. निर्मला नदीला पूर आलाय आणि त्यामुळे कुडाळ तालुक्याच्या माणगाव खोऱ्यातल्या 27 गावांचा संपर्क हा तुटलाय. जिल्ह्यात अजून सुद्धा पावसाची संततधार कायम आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.